ही आहे कलोंजी. आयुर्वेदामध्ये याला म्हटले काला जाजी. गुणानं कशी आहे ही? तर वृक्ष आहे आणि उष्ण आहे. पचायला लघु म्हणजे हलकी आहे. याला म्हटले संग्राही, पित्तलम, मेध्यम, गर्भाशय विशुद्धीकृत, चक्षुष्यम, पवन आघ्वान, गुल्मछर्दी अतिसारभूत. म्हणजे ही पचनाला मदत करणारी, वाताचं अनुलोमन करणारी, मेध्य म्हणजे बुद्धी वाढवणारी, गर्भाशयाची शुद्धी करणारी आहे, ज्वर आणि कफाचा नाश करणारी आहे, डोळ्यांसाठी एकदम बेस्ट, शिवाय पोटदुखी, उलट्या आणि अतिसार दोन्ही कमी करणारी. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कलोंजीचा वापर आत्ता व्हायला लागला, पण उत्तरेकडे विशेषतः पंजाबमध्ये खूप थंडी असते, तिथे हे खूप प्रचलित आहे. विशेषतः जे पचायला जड पदार्थ असतात ना, म्हणजे पराठा आहे किंवा पनीरचे जे पदार्थ आहेत त्यामध्ये कलोंजी वापरली जाते. म्हणजे जे जड पदार्थ आहेत, पिष्टमय आहेत, त्यांचं विघटन आणि पचन व्हायला मदत होते. कांद्याच्या बी सारखा दिसणारा हा प्रकार आहे. बऱ्याच जणांना त्यामुळे दोन्ही एकच आहे की काय असं वाटतं, पण हे दोन्ही वेगवेगळे आहेत. उष्ण असल्यामुळे हिवाळा, पावसाळा या ऋतूमध्ये युक्तिपूर्वक याचा वापर करायला हवा.